Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. ही जी गाडी जळताना दिसतेय ती आहे ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारेंची. घरासमोर लावलेली त्यांची ही गाडी जाळण्यात आली होती आणि यावरून आरोप प्रत्यारोप झाले होते. आता या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आणि तो आरोपी जामिनावर सुद्धा सुटलाय. हा आरोपी मनोज जरांगे पाटलांचा सहकारी असल्याचा आरोप नवनाथ वाघमारेंनी केलाय. गाडी जाळण्याच्या या प्रकरणावरून आता चांगलंच वातावरण तापलंय. या प्रकरणात मनोज जरांगे पाटलांवर नवनाथ वाघमारेंनी काय आरोप केलेत हे आधी ऐकूयात. खरं तर पोलीस प्रशासनाने शर्तीनं पूर्ण CCTV फुटेज चेक करून जो जरांगेचा अतिशय निकटवर्ती असणारा तिरुके नावाचा माणूस, खरं जर पाहायचा असेल तर माझ्याकडं फोटोसुद्धा आहे त्याचा, म्हणजे अतिशय एकदम जवळ. आणि नारायणगडावर दोघांना एका माळेमध्ये एक माळ दोघांना सोबत टाकली होती नारायणगडांच्या महंतांनी. म्हणजे जरांगेच्या किती जवळचा आहे. आणि हा हल्ला कोणी करून घेतला, म्हणजे कोणी केला हे आता यातून स्पष्ट होतं. आता जरांगेनी पळवाट काढू नये. आणि जरांगेच्या पिलावळी आजपर्यंत म्हणत होत्या की कुठतरी नवनाथ वाघमारेच्या मेहुण्यानी गाडी जाळली. मग आता हा मेव नाही का माझा, तिरुके माझा मेव नाही का जरांगेच्या जवळचा? तो मराठा आहे, मी माळी आहे. माझं काही मी लव्ह मॅरेज नाही केलेलं किंवा इंटरकास्ट लग्न केलेलं नाही. मग आता त्या तिरुकीची बहीण मला दिलेली आहे का माझा मेवना म्हणायला? म्हणजे काय यांची सोशल मीडिया फेक आयडिया, काहीतरी काही बोलायचं, उलटे सुलटे आरोप करायचे आणि हल्ले करायचे. यांनी हल्ले करायचे, लोकांच्या गाड्या जाळायच्या, लोकांचे घरं जाळायचे. बीड सुद्धा ह्या जरांगीने जाळलं आणि बीडमध्ये सुद्धा असा निष्पन्न होईल. परंतु तिथले पोलीस प्रशासन कमी पडलं. आणि आता खरं तर आता या जरांगेवर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे, कारण की हा करता करविता जरांगे, तिरुके हा जरांगेचा राईट हँड आहे. तिरुके जरांगेच्या अनेक वेळा व्हिडिओ समोर आहे. मी तुम्हाला उद्या आणखी काही त्याचे व्हिडिओ जरांगेसोबतचे असतील तर ते शेअर कराल, दाखवील. आणि जरांगेने हे सगळं सांगितलं जाणीवपूर्वक ओबीसीवर दबाव टाकण्यासाठी. आणि ओबीसीचा आवाज आम्ही बोलतोय, आमचा आवाज बंद करण्यासाठी जरांगेने हा केलेला केविलवाना प्रयत्न आहे. आता वाघमारे असं म्हणतायत की मनोज जरांगे पाटील हेच करते करविते आहेत. यावर जरांगे पाटलांनी सुद्धा उत्तर दिलंय. ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची अज्ञातानं स्कॉर्पिओ गाडी जाळून टाकलेली आहे, पेट्रोल टाकून. आणि यामध्ये त्यांनी असा आरोप केलेला आहे की ही मनोज जरांगे यांच्या समर्थकांचा गट आहे. जर असं तुम्ही आमच्या गाड्या जाळत असाल तर मनोज जरांगे यांचं घर आणि गाड्या जर जाळल्या तर मग आमचं नाव घ्यायचं नाही. बघा, मी तरी काय असले कामच नाही. कोणाचे घर गाड्या जाळण काय करण काय रोख ठोक असते सगळं. असले धंदे मी करतच नाही. कोण म्हणलं पण ते कोण आहे? आणि ते कोण आहे? ओबीसी आंदोलक. मला वाटलं ते कालचा विषय झाल्याला विचारता. त्याचं कोण जाईल? त्याचं जाळायला काय? घराचं काय म्हणलं ते? जरांगे यांचं घर जर जाळलं किंवा गाड्या जर जाळल्या तर मग आम्हाला पुन्हा काही म्हणू नका, त्या प्रकारचं वक्तव्य. मी कुको लावायला माणूस ठेवून द्या घरात एखादा. एक तर आपण असले हिजडे धंदे करतच नाहीत. कोणाच्या गाड्या जाळण, कोणाच्या पाठीमागून वार कर, काय करायचं ना? अस्सल मराठ्यांची अवलादी समोरासमोर करतो, काय करायची ती मागा फागा नाही. आणि माझ्या घरापर्यंत ते स्वप्न बघू दे नका. मीठ भाकरी चटणी खा. हो, ते कोणी असलं तरी कुकू लावायला माणूस नाही फुटत नाही. कुकू लावायला मराठ्यांची अवलादी आमची. आणि महाराष्ट्रात तर राहणार नाही. मग आम्हाला उगा खवळायचं नाही. आणि कोणी ते मला माहित छगेन सांगितलं ते म्हणलं असेल, ते त्यांनी सांगितलं असेल लोकांच्या घर जाळ्यावर म्हणून. दुसरं कोण सांगणार आहे? त्याला ना दे तेवढा घर जाळायचं, स्वतःचं बीडचं हॉटेल पेटून द्यायचं, त्याच येते. तो पार्टनर आहे तुम्ही मागितलेच नाही त्या कागदपत्र, त्याच्या कोणाच्या पोराच्या का कोणाच्या नावावर आहे तुम्ही ते वाटेल. म्हणून त्याचा एवढा जीव चालला होता माझा. तेच जाळी तेच त्याचा विमा उचले तेच दुसऱ्यावर आरोप करते. ना देते तरी सांगितलं असेल अलिबाबाने एवढ्याच. त्याला असले हिजडे चाळे करायची लय सवय.
यावल्यावाल्या त्यांनी सांगितलं असं घर जाळ्या म्हणून, ये ना घर जाळा. आता या प्रकरणात पोलिसांनी विश्वंभर तिरुकेला अटक केली आणि त्यानंतर त्याला जामीन सुद्धा मंजूर झाला. पोलिसांनी या सगळ्या प्रकरणावर काय म्हटलंय ते सुद्धा बघा. दिनांक 21/9/2025 रोजी रात्री 10 ते 10:30च्या दरम्यान नरिमन नगर जालना इथे ही घटना घडलेली होती. कार काहीतरी ज्वलनशील पदार्थ टाकून जाळण्याचा प्रयत्न केलेला होता. त्यामध्ये कारचं 40 ते 45 हजार रुपयांचं नुकसान झालं होतं. अशी फिर्याद प्राप्त झाल्यानंतर कदीम जालना पोलीस स्टेशन येथं भारतीय न्यायसंहिता याप्रमाणे दाखल करण्यात आलेला होता. आम्ही आजूबाजूच्या परिसरातील CCTVची पाहणी केली असता विश्वंभर भानुदास तिरुखे यांनी हा गुन्हा केल्याचं त्या CCTV फुटेजच्या तपासणीनंतर निष्पन्न झालं. आम्ही त्यांना आज अंबड चौफुली इथं अटक केलेली आहे. चौकशी चालू आहे आणि त्यांनी गुन्हा केल्याचं प्रथमदर्शनी कबूल केलेलं आहे. आता हा आरोपी खरंच मनोज जरांगे पाटलांचा राईट हँड आहे का आणि या प्रकरणामध्ये आता पुढे काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. जालन्याहून गौरव साळी, मुंबई जगसाठी.